कधी विचार केलाय की कम्प्युटरवरची एखादी डिझाईन फक्त एका बटणावर आपल्या डोळ्यासमोर एका खऱ्याखुऱ्या वस्तूत कशी बदलते? हे तर अगदी जादूच वाटते नाही का? तर ही जादू आहे 3D प्रिंटिंगची. एक असं तंत्रज्ञान जे डिजिटल विश्वाला आपल्या भौतिक जगात जिवंत करतं. पण हे मशीन खरंच शून्यातून एखादी वस्तू कशी काय तयार करतं? हाच तो मोठा प्रश्न आहे. चला तर मग आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. ह्या जबरदस्त तंत्रज्ञानाच्या आत डोकावून पाहूया आणि त्यामागचं सगळं रहस्य उलगडूया. तर हे आहे ते यंत्र, एक 3D प्रिंटर. आता पहिल्यांदा बघितल्यावर वाटेल की हे खूपच किचकट आहे. इतके सगळे भाग, वायरी. पण काही काळजी करू नका. आपण एक एक करून ह्याचे सगळे भाग आणि त्यांची कामं समजून घेऊया. आणि मग बघा, ही सगळी प्रक्रिया किती सोपी वाटेल. ठीक आहे, तर हे संपूर्ण तंत्रज्ञान समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? आपण काय करूया? आपण त्या प्लास्टिकच्या धाग्याचा, ज्याला फिलमेंट म्हणतात, त्याच्या प्रवासाचा मागोवा घेऊ. बघूया तरी हा एक साधासा धागा एका सुंदर वस्तूमध्ये कसा काय बदलतो. बरं, या प्रवासाची सुरुवात होते इथून. या भागाला म्हणतात एक्स्ट्रुडर. याचं काम अगदी सरळ आहे. फिलामेंटची जी गुंडाळी असते ना, त्यातून हा धागा खेचून घेतो आणि अगदी अचूक गतीने पुढे ढकलतो. इथूनच सगळी सुरुवात होते. आणि गंमत म्हणजे काय, याची रचना एकदम सोपी आहे. फक्त एक मोटर आणि काही गिअर्स, बस. पण हे छोटे गिअर्स त्या फिलामेंटला अगदी घट्ट पकडतात आणि पुढे ढकलतात. आणि हे जे नियंत्रण आहे ना, ते खूपच महत्वाचं आहे. कारण किती मटेरियल किती वेगाने पुढे जायला हवं, हे सगळं ह्याच भागावर अवलंबून असतं. चला, आता फिलामेंट एक्स्ट्रुडरमधून पुढे सरकला आणि पोहोचला हॉट एंडमध्ये. आता इथेच खरी जादू घडते. नावावरूनच कळतंय, हा भाग प्रचंड गरम होतो आणि त्या प्लास्टिकच्या धाग्याला वितळवतो. हे समजायला एकदम सोपं आहे. समजा ही एक खूपच हुशार कम्प्युटरने चालणारी हॉट ग्लू गन आहे. जशी ग्लू गन डिंक वितळवते, तसंच हॉट एंड प्लास्टिक वितळवतं. फरक फक्त एवढाच की हे सगळं काम प्रचंड अचूकतेने आणि कॉम्प्युटरच्या इशाऱ्यावर चालतं. म्हणजे 1 मिलीमीटरही इकडे तिकडे नाही. तर हे वितळलेलं प्लास्टिक हॉटेंडच्या एका बारीकशा तोंडातून म्हणजे नॉझलमधून बाहेर येतं आणि ते थेट जमा होतं या बिल्ड प्लेटवर. हाच तो कॅनव्हस आहे, हाच तो पाया आहे, ज्यावर आपली संपूर्ण वस्तू एकावर एक थर रचून तयार होणार आहे. ठीक आहे, तर मटेरियल कसं वितळतं हे तर आपण पाहिलं. पण ते योग्य जागी पोहोचतं कसं? हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी प्रिंटरमध्ये एक अशी यंत्रणा असते जी अचूक हालचाल करते. जणू काही एक परफेक्ट डान्स परफॉर्मन्सच चालू आहे. आणि या डान्सचे मुख्य कलाकार आहेत या 2 मोटर्स, एक्स आणि वाय. कल्पना करा, एक्स मोटर प्रिंट हेडला डावी उजवीकडे हलवते आणि वाय मोटर त्या बिल्ड प्लेटला म्हणजे आपल्या स्टेजलाच पुढे मागे सरकवते. या दोघांच्या ताल्यामुळेच प्रिंट हेड कुठेही पोहोचू शकतं. आणि ह्या दोन्ही मोटर्स इतक्या अचूकपणे एकत्र काम करतात की प्रिंट हेड बिल्ड प्लेटवर अक्षरशः कुठेही जाऊ शकतं. आणि मग कॉम्प्युटरच्या डिझाईननुसार ते वितळलेल्या प्लास्टिकने एक सपाट आकार रेखाटतं. हा झाला आपल्या वस्तूचा पहिला थर, म्हणजे पाया. पण थांबा, वस्तू तर 3D हवी नाही का? मग तिला उंची कशी मिळणार? इथे येते तिसरी मोटर, झेड स्टेपर मोटर. प्रत्येक थर पूर्ण झाला की ही मोटर प्रिंट हेडला अगदी थोडंसं किंचित वर उचलते आणि मग त्यावर पुढचा थर तयार होतो. असं करत करत हळूहळू आपल्या वस्तूला उंची मिळते आणि ती 3D बनते. ओके, आत्तापर्यंत आपण सगळे दिसणारे आणि हालचाल करणारे भाग पाहिले. पण या सगळ्यांना कंट्रोल कोण करतं? या सगळ्या ऑर्केस्ट्राचा मास्टर कोण आहे? चला, आता या प्रिंटरच्या पडद्यामागे जाऊया आणि त्याच्या मेंदू आणि हृदयाला भेटूया. याला आपण आपल्या शरीरासारखंच समजू शकतो. एक आहे क्रियाप्रणाली, म्हणजे आपले हात, पाय जे प्रत्यक्ष काम करतात. यात एक्स्ट्रुडर, हॉट एंड, मोटर्स हे सगळं येतं. आणि दुसरी आहे नियंत्रण प्रणाली, म्हणजे आपला मेंदू आणि हृदय, जे या सगळ्यांना सूचना आणि ऊर्जा देतात. ही प्रणाली आपल्याला दिसत नाही, पण तिच्याशिवाय काही शक्य नाही. तर हा आहे मेन बोर्ड, या प्रिंटरचा खराखुरा मेंदू. याचं काम काय? तर डिजिटल फाईलमधला सगळा कोड वाचायचा आणि मग प्रत्येक मोटरला सांगायचं की तू आता एवढं फेर, हॉट एंडला सांगायचं तू इतकं गरम हो. सगळा ताळमेळ, सगळं कंट्रोल याच एका बोर्डच्या हातात असतं. आणि ह्या मेंदूला आणि प्रिंटरच्या संपूर्ण शरीराला ऊर्जा कोण पुरवतं? तर ते काम करतो हा पॉवर सप्लाय. हे आहे या मशीनचं हृदय,
आपल्या घरातल्या सॉकेटमधनं वीज घ्यायची, तिला मशीनच्या गरजेनुसार बदलायचं आणि प्रत्येक भागापर्यंत पोहोचवायचं, हे याचं काम. तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळे भाग पाहिले, एक्स्ट्रुडर, हॉट एंड, मोटर्स, मेन बोर्ड. आता बघूयात की हे सगळं एकत्र येऊन एक टीम म्हणून कसं काम करतं. कसं या सगळ्या भागांच्या ताळमेळातून एक पूर्ण वस्तू तयार होते. तर बघा, हे सगळं किती सुंदरपणे जोडलेलं आहे. मेन बोर्ड डिझाईन वाचून आदेश देतो, पॉवर सप्लाय संपूर्ण मशीनला ऊर्जा देतो, एक्स्ट्रुडर फिलामेंट पुढे ढकलतो, हॉट एंड त्याला अगदी अचूकपणे वितळवतो आणि स्टेपर मोटर्स त्या नोझलला योग्य जागी नेऊन थरावर थर रचत जातात. आणि बघता बघता आपली वस्तू तयार होते. हे सगळे भाग जणू एका तालात काम करणाऱ्या ऑर्केस्ट्रासारखे आहेत. तर अशी आहे ही 3D प्रिंटरच्या आतली दुनिया. आता आपल्याला कळलंय की हे तंत्रज्ञान आतून काम कसं करतं. पण खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर आता सुरू होतो की ह्या अद्भुत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय निर्माण करणार आहोत, भविष्यात काय काय बनवू शकतो. विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा, नाही का?